अचलपूर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उभाटा पक्षाच्या उमेदवार राधिका अरुण घोटकर यांना जनतेचे प्रचंड समर्थन मिळते आहे। आज प्रचाराच्या अंतिम दिवशी त्यांनी अचलपूर शहरात प्रचंड रॅली काढली। यावेळी हजारोच्या संख्येने महिला व पुरुष वर्ग मशाल चिन्ह घेऊन सहभागी झाल्या होत्या। एकीकडे लाडका भाऊ आणि लाडकी बहीण असा नारा गुंजत असताना राधिका घोटकर यांना महिला वर्गाचं मोठ्या प्रमाणात समर्थन दिसून आलं। आपला उमेदवार म्हणून शिवसैनिक घोटकर यांना मत मागताना दिसले। आजची रॅली खऱ्या अर्थाने अभूतपूर्व अशीच राहिली। अचलपूर परतवाडा नगरीत या रॅली दरम्यान संपूर्ण रस्ते जाम झाल्याचं बघायला मिळालं। प्रचाराचा आजचा हा अंतिम दिवस आहे। या अंतिम दिवसात महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार मेळावे व सरकारी योजना प्रचाराचा आजचा अंतिम दिवस आहे आणि आजच्या अंतिम दिवशी आपण बघतोय उभाटा गटातर्फे उभाटा पक्ष शिवसेना पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत त्या राधिका अरुण घोटकर यांना जनतेचं प्रचंड समर्थन मिळते आहे। आणि या समर्थनार्थ इथं आपण बघतो 10 जनसायला इथं बघायला मिळतो। विकासाचे अनेक मुद्दे घेऊन त्या इथं उभे आहेत। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या हितासाठी बेरोजगारांसाठी संकल्प घेऊन इथं उभे आहेत। राधिका ताई काय 100% प्रतिसाद आहे आम्हाला आणि सगळा जनसमुदाय सगळे समाज बांधव भगिनी माझ्या सगळ्या सोबत आहे। त्याच्यामुळे मशालच येणार आहे। नेमके मुद्दे कुठले आहेत तुम्हाला काय असं वाटतं? जुळा शहरांचा मला मूलभूत गरजा ज्या आहेत त्या ज्या समस्या आहेत त्या माझ्यासमोर त्याचं प्राधान्य माझ्यासमोर आहे। प्रचंड महिला तुमच्यासोबत आहे मोठ्या आणि आपण पाहिलंय लाडका भाऊ लाडक्या बहिणी अशा पद्धतीचा एकीकडे नारा निघतोय। पण तुम्हाला ह्या बहिणी इथं सुद्धा तुमच्या इथं मोठ्या प्रमाणात दिसत आहे। वाटतंय तुम्हाला महिलांचं समर्थन? महिला माझ्यासोबत आहेत आणि त्यांचं पूर्ण सहकार्य माझ्या बरोबर आहे। त्याच्यामुळे मला पूर्ण गॅरंटी आहे 100% की मशालच येणार आहे। नक्की हा मशाल चिन्ह घेऊन ताई इथं उभे आहेत आणि त्यांना आपण पाहिलं इथं जनतेचं प्रचंड समर्थन मिळतं आहे। जुळा नगरीचा विकास करायचा या उद्देशाने झपाटलेल्या राधिका घोटकर यांनी रणांगणात उतरून विजयाचा गुलाल आपणच उधळू अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी बोलून दाखविला। न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची रॅली आज अचलपूर नगरवासियांना बघायला मिळाली। नगराध्यक्ष पदासाठी एकूण 7 उमेदवार मैदानात असताना राधिका अरुण घोटकर यांची मशाल मात्र आज चांगलीच चर्चेत राहिली। राधिकाताई घोटकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। त्यातीलच प्रचाराची मुख्य धुरा सांभाळणारे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अभिजित काळमेघ यांनी ताईंना निवडून आणायचेच असा संकल्प केला। मित्रांनो आपण बघितलंय नेहमी पक्षाचे एकनिष्ठ निष्ठावंत म्हणून काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करणारे कधी पदाची हव्यास न बाळगणारे आणि प्रचाराची धुरा असो पक्षाचं नियोजनाची धुरा असो असं सांभाळणारे अभिजित काळमेघ माझ्यासोबत आहेत। आजच्या या एकंदरीत उमेदवारीबद्दल आणि या जनसमर्थनाबद्दल काय बोलतील? सुरुवात आम्ही जेव्हा केली होती आपल्याला सर्वांना माहीतच आहे। सर्व समाजाचा सर्व जातीचा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा होता। दिवसेंदिवस हा पाठिंबा वाढत आहे आणि ही जी आपण मिरवणूक या ठिकाणी पाहत आहे त्याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आहे। पहिले आम्ही सुरुवात केली होती त्यावेळेस 25,000 वोटांची वोट या ठिकाणी आम्ही बांधलेली होती। आता या रॅलीच्या आधारे आणि एकंदरीत दुसरे जे पक्ष आहेत त्यांच्या मानाने आम्ही जवळपास 10,000 मतांनी या ठिकाणी समोर आहोत आणि त्याचं हे ज्वलंत उदाहरण आपल्याला सर्व या ठिकाणी दिसत आहे। ही रॅली म्हणजे राधिका अरुण घोटकर यांची विजयी रॅली आहे या ठिकाणी आणि 3 तारखेला हा गुलाल आमचाच राहणार आहे। परतवाडा अचलपूर शहरातील सर्व समाज सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक आणि ज्यांना ज्यांना शिवसेनेबद्दल प्रेम आहे ते लोक आमच्याशी या ठिकाणी जुळले आहे। इथची जी मातृशक्ती आपल्याला दिसते प्रचंड प्रमाणात मातृशक्ती स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेली आहे आणि सौ अरुणाताई घोटकर यांना आशीर्वाद देण्यासाठी हे लोक या ठिकाणी आलेले आहेत। अशी अभूतपूर्व रॅली अचलपूर परतवाडाच्या इतिहासात कधी निघाली नसेल तशी अभूतपूर्व रॅली या ठिकाणी सुरू आहे आणि 3 तारखेला निश्चितपणेच या ठिकाणी अरुणाताई घोटकर यांचा विजय निश्चित आहे या ठिकाणी आपल्याला सांगितलं। या रॅलीमध्ये माजी नगराध्यक्ष सुनीताताई फिसके यांनी सुद्धा आपल्या समर्थकासह सहभाग दिला। आजची रॅली ही खऱ्या अर्थाने विजयाची रॅली असावी अशा पद्धतीचं चित्र अचलपूर नगरवासियांनी बघितलं। मित्रांनो आपल्याला माहिती आहे गेल्या वेळी इथं शिवसेनेचं राज्य होतं आणि उभाटा गटाकडून आज स्थितीत शिवसेनेचंच राज्य यावं इथं सत्ता बसावी नगरपालिकेवर अशा पद्धतीचा मानस घेऊन इथे
माझ्यासोबत माजी नगराध्यक्ष गेल्या वेळी शिवसेनेच्या होत्या आणि यावेळी सुद्धा ताकदीनं उभ्या आहेत, निष्ठावान म्हणून काम करतायत. सुनेताताई, काय सांगाल, या जनसमर्थन तुमच्यापर्यंत आहे आणि काय सांगाल? आज अचलपूर परतवाडा या जुळ्या शहरातला संपूर्ण जनसमुदाय आमच्या पाठीशी आहे. आपण ही जी भव्य दिव्य रॅली पाहत आहात यातून तुम्हाला दिसतंय की या शहरातल्या सर्व माता भगिनी या आमच्या उबाटा गटाच्या नेत्या राधिकाताई घोटकर यांच्या पाठीशी आहेत आणि संपूर्ण शहरातले बंधू भगिनी सर्व माता वडीलधारे सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना आहे. आणि पुन्हा यापूर्वी जसा इतिहास घडला होता शिवसेनेचा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आई तुळजा भवानीचा भगवा या नगरपालिकेवर फडकला होता, तसाच भगवा ध्वज पुन्हा या नगरपालिकेवर फडकणार आणि विजय हा आमचाच निश्चित आहे. आणि राधिकाताई या प्रचंड बहुमतानं या ठिकाणी पुन्हा निवडून येतील अशी मला खात्री आहे. मागच्या वेळी तुम्ही नगराध्यक्ष होता आणि तो नगराध्यक्षाचा अनुभव जो आहे यावेळी ताईंना कशा पद्धतीने शेअर कराल आणि विकासाचे मुद्दे कशा पद्धतीने? यापूर्वी 5 वर्ष मी अतिशय निष्कलंक असा कारभार अचलपूर नगरपालिकेत सांभाळला. कोणत्याही प्रकारे जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन सर्व शहराचा विकास एकजुटीनं करण्याचा प्रयत्न मी केला आणि राधिकाताई यासुद्धा अशाच प्रकारे कारभार सांभाळतील आणि माझा अनुभव त्यांच्या पाठीशी असेल आणि मग अशा प्रकारे आम्ही मिळून या नगरीचा पुन्हा जसा मी विकास केला 85 करोडची कामं मी या शहरात केली तसाच विकास पुन्हा या शहरात होणार. पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, अचलपूर.